मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर गणपतीच्या पूजनासाठी कोणत्याही शुभमुहूर्ताची आपल्याला जरूरत नाही आहे, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, सर्व संकटांचे नाश करणारे आहे. तर तुम्ही 27 ऑगस्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी केव्हाही गणपती बाप्पाला विराजमान करू शकता आणि आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करू शकता. तर गणपतीच्या अगोदर बसवण्याच्या अगोदर तुम्हाला खाली थोडे पिवळे तांदूळ, दुर्वा आणि 1 रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे. कारण की 10 दिवस गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्या 10 दिवसात माता लक्ष्मी भेटायला येते गणपती बाप्पाला. तर आपण जो 1 रुपयाचा सिक्का ठेवला आहे त्याच्यावर तर गणपती बाप्पा आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती भरभराटून देतील, म्हणून तो 1 रुपया आपल्याला आपल्या लॉकरमध्ये, तिजोरीमध्ये ठेवायचा आहे.